आज मी एक डॉक्टर मुलीच्या घरी आलेलो आहे. त्यांच्या संदर्भात ते माहिती देतील. तुमचा जन्मतारीख काय बेटा तुझी? 7/9/2000. 7/9/2000. आणि शिक्षण काय झालेलं आहे? माझं BHMS झालंय होमिओपॅथी. होमिओपॅथिक BHMS. बरं, सध्या काही प्रॅक्टिस करते का केली पुढं काही? केलेली आहे इंटर्नशिप मध्येच. इंटर्नशिप 1 वर्ष मध्ये. practice बरं. केली. तालुका कोणता ताई तुमचा? तालुका जिल्हा? जिल्हा जळगाव. चाळीसगाव. चाळीसगाव तालुका जिल्हा जळगाव. आणि किती मुलं मुली तुम्हाला? मुलीच. दोन्ही मुलीच आहे, मुलगा नाही. काय अपेक्षा आता? जावई कसा पाहिजे तुम्हाला? सुंदर पाहिजे, हायटेड. हा, 5'4" उंची आहे, तिच्या अनुरूपतेप्रमाणे पाहिजे. क्लास 1 ऑफिसर, उद्योजक, क्लास 1 ऑफिसर, IT, NIT असं इंजिनियर. बरं, तुमची काय अपेक्षा? जावई तुम्हाला कसं पाहिजे? मला मुलगा मुलीला अनुरूप पाहिजे. बिझनेसमन चालेल, क्लास 1 अधिकारी चालेल. जास्त काही मोठे पर्सनॅलिटी चांगली पाहिजे. नाही तर मुलगी दिसायला छान असल्यामुळे साहजिक तिला तिच्या अनुरूपतेप्रमाणे पाहिजे. तुझे वैयक्तिक काही विचार दिसण्यात, अजून काही शिक्षणात? उंच पाहिजे मुलगा, स्मार्ट पाहिजे. उंच आणि स्मार्ट पाहिजे, स्वभावानं चांगला पाहिजे. सगळ्याला स्वभावानं चांगला पाहिजे. कोणालाच दारुड्या नकोय आणि कोणालाच भांडणारा नकोय. पण त्यापैकी दोघांचे स्वभाव चांगले असले तर ऍडजस्टमेंट जाते. एकमेकाला खरं तर म्हणजे समजून घेतलं प्रपंचात तर तो प्रपंच आहे. तर आजकाल कसं आहे, 8 दिवसात पण लोक जराशा थोड्या गोष्टीवरून वादावर येतात आणि घटस्फोटावर येतात. आता माझ्याकडे कित्येक केसेस आहे, 6 महिन्यात, वर्षात, 2-2 वर्षात भेटत. अशा घटना घडू नये त्यासाठी मुलांनी मुलींनी एकदा दोनदा भेटावा. एकमेकाचे विचार स्वभाव मॅच होतात का नाही ते समजून घ्यावे. कारण खूप दिसायला स्मार्ट आहे आणि प्रॉपर्टीवाला आहे किंवा चांगला जॉब आहे आणि लगेच घाई तारीख धरू नये. एकदा दोनदा भेटावा, एकमेकाच्या घरी जाणं येणं करावं. त्यानंतर मुला मुलींनी बाहेर दोघांनी चर्चा करावी. कारण कसं घरामध्ये काही बंधन येतात, मुलीला पण येतात, मुलाला पण येतात. सर कसं एकदा आपण मुलगी दिली ना, त्या मुलीची काही कंप्लेंट आपल्याकडे यायला नको. हा, कंप्लेंट यायला नको, पण ती कधी येणार नाही? ज्यावेळेस मुलगा मुलगी एकदा दोनदा भेटतील, त्यांचे विचार जुळतील, एकमेकाला ते शेअर करतील. आपल्या परिस्थितीवर लग्न करून देणार, सगळं करून देणार, नंतर काही हा, असं वाटतं, प्रत्येक पालकाला वाटतं नंतर त्रास होऊ नये. पण त्या अगोदर पालकांनी एकदा एकमेकाच्या फॅमिलीला पूर्णपणे माहिती घेणे आणि मुला मुलीला एकदा दोनदा तरी भेटू देणे. कारण आता पूर्वीचा काळ राहिला नाही. पूर्वीच्या काळामध्ये लग्न झालं म्हणजे ते शेवटपर्यंत कडाला जात होतं. त्रास जरी झाला तर पूर्वीच्या महिला सहन करत होता एकमेकांची हा. आता तसं नाही. आता मुलं मुली शिकले, त्यांच्या अपेक्षा वाढल्या, त्यांचे विचार बदलले, मग त्या विचाराप्रमाणे एकमेकाला भेटले, त्यांचे विचार जर जुळते मिळते झाले तर ते पुढे लाईफ टाईम व्यवस्थित चालतं. आणि मी तर माझ्या काळात मी घाई कधीच करत नाही. आतापर्यंत गेल्या 15 वर्षात 5-6 हजार मुला मुलींची लग्न झाले, पण शांततेत व्यवस्थित. तुमची मुलगी छान आहे, तुमचे सगळ्यांचे स्वभाव पण चांगले आहे, तुम्हाला निश्चित चांगलं स्थळ. म्हणजे माझे 8 काका, माझ्या वडील 9 आहे. हा, आमदार खासदार अशा राजकीय कुटुंबात तुमचं आहे. प्रस्ताव लक्षात आलं, संबंध चांगले आहे आणि तुमच्या नात्यात आमचे नाते पण जुळतात. हा, जसं आता हे राजेंद्र पाटील त्यांची मुलगी मस्केमध्ये दिली, हा, ते आमचे नाते, ते तुमचे नाते. बाळातलं सोमोशीमध्ये आमचे नाते आहेत. बाळातलं सोमोशीमध्ये तुमचे नाते आहे. माझ्या वडिलांचे मामा तिथले, माझ्या काकांच्या मुलाला तिथलीच मुलगी केली आणि आमची मुलगी सोमवंशीमध्ये दिलेली आहे बाळदला. त्याच्यामुळे ते कुठं ना कुठं आपल्या मराठा समाजाचा पदर लागतोच.
फक्त काय आहे, माहित नसतं, आपण तिथपर्यंत गेलेलो नसतो. तो लागला तसं असलं म्हणजे का थोडी माहिती पण मिळते हा, आपल्याला. नाते गोत्याचा पदर लागल्याच्या नंतरच पुढे जायचं, त्याशिवाय पुढे जाऊ पण नाही, कारण एकमेकाची माहिती नात्यातून लवकर मिळते. तुमची माहिती युट्यूबला, इन्स्टाला टाकतो. ज्यांना तुमची माहिती योग्य वाटली ते माझ्याशी संपर्क करतील. याच्यात तुमचा चेहरा नाही, याच्यात तुमचं नाव नाही, गाव नाही, काही चिंता करायचं काम नाही. हा, मग जर माहिती कोणाला योग्य वाटली तर त्याला मी तुमचा बायोडाटा शेअर करेन, त्यांचा बायोडाटा तुम्हाला शेअर करेन. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. MIT कॉलेज जवळ, छत्रपती संभाजीनगर येथे यांचा हा फ्लॅट आहे. आणि तसे ते चाळीसगाव तालुका, जिल्हा जळगाव ना, जळगाव येथील आहे. मुळगाव माझं पारवा तालुक्यातलं तामसवाडी. मुळगाव जाऊ द्या, मग तुम्ही म्हणशील व्हिडिओ डिलीट करा. नाही. हा? कारण कसं आहे, वाटतं भाऊ आपली माहिती युट्यूबला, इन्स्टाला असं नातेवाईकापर्यंत जाऊन बऱ्याच जणांच्या अपेक्षा ती. आणि माझा उद्देश एकच आहे, सगळे पथ्य पाळून मी काम करतो. कारण युट्यूब, इन्स्टाच्या माध्यमातून बरेच लोक मला मानतात, विश्वासाला माझ्याकडे येतात. कोणत्याही लेकराची फोटो हे ते असं कुठेही शेअर होऊ नये, हा, कोणाला असं चुकीचं आपल्या हातून घडू नये म्हणून आम्ही तेवढं पथ्य पाळतो. आता ही जरी माहिती आहे ती फक्त तुम्हाला मला माहित आहे हा तुमचा व्हिडिओ आहे म्हणून. ज्यांना तुमचं समजा जळगाव त्या भागातले कोणी असेल, त्यांना आपल्या भागातली मुलगी डॉक्टर आहे चालते, एखादा बिझनेसमॅन, एखादा IT इंजिनियर किंवा सरकारी नोकरीवाला असेल तर उत्तमच. नसेल त्या भागातला, आपल्या इकडे छत्रपती संभाजीनगर, नगर कुठल्याही भागातलं चालतं ना मला. चालेल, माहिती टाकतो, ज्यांना वाटलं ते माझ्याशी संपर्क करतील.